ए तू बाहेर या. काय बोलास तू? गाडी पाठीमागे घे. माझ्या लाईफला आणि माझ्या गाडीला रिव्हर्स गिअर नाही. तू गाडी पाठीमागे घे. हाच माझा डायलॉग आहे. साईज बघून भांडण कर. तू ओळखत नाहीस मला. थांब तुझा दाखवतो. हॅलो दीपाना, दीपाना अर्जंट या. मोठं लपड झालंय. तुम्ही आणि संजू भाऊला घेऊन या. मोठं लपड झालंय. सोडायचं नाही त्यांना. लवकर या तुम्ही, जरा अर्जंट या. विसरून का संजू भाऊला घेऊन या. हा बोल. हा 5 मिनिट थांब, फोन देतो दीपकांना. दीपकांना अर्जंट कॉल आहे. बेहाऊसनं फार मोठं लपड आहे, आपल्याला जायला लागणार. हॅलो, ठीक आहे. मला तिथलं लोकेशन आणि त्या पोराचं नाव व्हॉट्सअप कर. तुझ्या बेळगावमध्ये दीपकांना हजर राहतो. जिंदगी के हर नाटक ठीक में एक होता है नायक. हॅलो कुठे भाऊ? लवकर या. लई मोठं लपड. लवकर या बोल. लवकर या बोल. लवकर या. किती वार गेलो बघितलं तुमच्या. आला ते बरं केलं. आमच्या पोराला गाडी घालून थांबून हात फाईट केले त्यांनी. किती जण. तो एकटा होता, हा पण एकटा होता. तो पोरा हंत म्हणून बोलून कशासाठी गेला आम्हाला. आता तुम्ही बोलायला पाहिजे त्यांना. दीपक भाऊ तुम्ही बोलायला पाहिजे. ज्यांनी तुला हात लावले ना, आता या दुनियामध्ये ती जिवंत राहणार. तुझे भाऊ गाडी काढ. चला चला दीपक भाऊ, सोडायचं नाही एक टाइम द्या. दीपक भाऊ ह्योच मग तो आमच्या पोराला हात उचललेला ह्योच. अरे मी टाके तोडा त्यांचे. संजय भाऊ जा. तुमच्या पोराला हात लावतोस, आमच्या पोराला हात लावतोस. पाया फोड त्यांचे, पाया फोड. गुडघे तोडा त्यांचे. बस बस. ज्या गुंडवर तुम्ही जीवावर राहता ना, त्यांना आपलं नाव सांगायचं. दीपकांना गँग. यावेळी तुम्ही वाचला. दीपकांना एक विषय होता तुझं बोलायचं. बोलू काय? संजू भाऊ बोल. हे सगळं सोडूया की प्लीज. माझ्यासाठी हे सगळं सोड ना. रिक्वेस्ट कर. संजय भाऊ,
या रूट मध्ये मी किती जरी हिरोचा रोल केलो तर लोक मला विलनच बोलतात. मी किती जरी चांगला उत्पन्न वागलो तर लोक मला दीपक अंदाज म्हणून ओळखतात. म्हणून ज्या जागेवर मी आता उभे राहिलोय आपली तीच जागा. दीपकांना ज्यांच्या जीवावर तुम्ही हे सगळं बोलता तो हात तुमच्याशी सुटला की तुम्हाला मरणाची भीती तुमच्या चेहऱ्यासमोर येईल. संजय भाऊ, ज्या दिवशी आपलं भेट कुठल्याही गुंडाशी भेटलं आणि त्यावेळी आपला चेहरा भीतीचा झाला त्यावेळी आपली ही गुंडागिरी खल्लास. पण हे असं होऊ शकत नाही हे आपल्याला खरं माहिती आहे. कारण जिथं जिथं कोणी पण माझ्या नावाने गेलेत, कुठलं गाव असो, कुठलं शेती असो, कुठले गल्ले असो, लगेच सगळ्यांचीच. हॅलो, हा सोनू बोल की. कोण? कुठली पोरं होती ती? हा या तुम्ही या, काढू हात पाय त्याची. या दादा ती पोरं मला नाही मारली दादा. हे घे रोण्या, जा रापचिक लाव, जा रापचिक. हे रोण्या, मॅडीला कॉल लाव लवकर. सांगून हत्यार घेऊन सगळी. हॅलो, हा मॅडम कुठे आहेस? जरा मॅटर झालं, लवकर या. हा बोल रोण्या, आलोय सगळं सामान घेऊन. मॅडी मोबाईल. अरे वा, मॅडी आला. बेस झाला, लई दिवस झाले हातासनी कामान होते. आता सुरुवात होणार. चल. संजू भाऊ, कपुरी गँग ना तुम्हाला मारायची सुपारी घेतलंय. तुम्हाला आणि दीपक त्यांच्याकडे वाटतं आलो मी. हा विषय दीपकांना समोर जायचा, त्यांना मी बघतो. सोडायचं नाही. त्यांना कुठणार तू काय सांग, फक्त सांग. तिकडं त्याच्या पुढं कॉर्नरला त्यांनी थांबले, पाठ लागलेले होते ना, तिथं आहे त्यांनी. माझ्यासोबत चल, घाबरून मी आहे, चला. माझ्यासोबत सोडायचं नाही एकमेकांना. माझ्यासोबत चल. संजू भाऊ, ह्याच लाईनला मी इथं थांबलेलो. मग त्यांची गाडी आली, त्याची टपुरी गँग घेऊन माझी पाठलाग केलं. लई वाईट मला मारायचा प्रयत्न केला. खरं मी वाचून निघलोय. त्यांची टपोरी काढून नाही काढलो तर माझं नाव बी संजय आज पवार आहे. सोडायचं नाही. हा आज सोडत संजू भाऊ, नाही पण सोडायचं नाही. नाही, काय सांगितलं? आज सोडायचं नाही.
हीच गाडी हीच गाडी येऊन दे सोडायचं नाही आता टपोरी गँगांना हा संजू भाऊ हीच टपोरी गँग त्यांना टपोरी गँग म्हणतो. असली यांची पोरं येतात आमच्याकडे मारायला यांना सोडायचं नाही आता टपोरी गँग म्हणे टपोरी गँग बाहेर पडा रे. किती जण आहेत? त्याच्याकडं काही शोभ नाही मला की तिथं भरपूर पाठ लागलेले गो. येस तो. आता आपल्याला उतरायला लागणार मैदानात. ठीक आहे अनिल कॅच. जाऊन सांग तुझ्या दीपक बोला की संजयचा खेळ खल्लास. चल पळ पळ. दीपक भाऊ टपोरी गँगनं आमच्या संजय भाऊला ठार मारलं संजय आपला खेळ खल्लास. सगळं सोडूया की प्लीज माझ्यासाठी हे सगळं सोड ना. रिक्वेस्ट कर दीपकांना ज्यांच्या जीवावर तुम्ही हे सगळं बोलता तो हात तुमच्याशी सुटला की तुम्हाला मरणाची भीती तुमच्या चेहऱ्यासमोर येईल. संजयनं मला ठार मारलं संजय दीपकने कोणासाठी दोस्ती केले
ना दुश्मनी सोडलंय